श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 100. तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत की असा माणूस जो असतो तो बाहेरून दिसायला सामान्य माणसासारखाच दिसतो, परंतु तो अतिमानव असतो. ही बिकम्स डिव्हाइन. योगी अरविंद म्हणतात, सत्पुरुष म्हणजे काय तर त्याला बाहेरून पाहावं तर तो माणूस दिसतो, परंतु आतमध्ये जर पाहिलं तर ते परमात्म स्वरूप असतं. ज्याप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये बुडत नाही, तसा तो मनुष्य सगळ्या गोष्टी करत असतो पण कशातच लिप्त होत नाही. असा मनुष्य जर आपल्याला भेटला तर तो ज्ञानी आहे असं निश्चित समजा, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, ऐकतो, मग आपल्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे. प्रगती म्हणजे नेमकं काय तर व्यवहारामध्ये जो आपला हा वागण्यामधला क्षुद्रपणा असतो तो कमी झाला पाहिजे. परमात्मा म्हणजे काय तर अतिविशालपण किंवा ज्याला विराटपणा असं म्हणतात. विराट म्हणजे सगळंच भव्य दिव्य असतं, सगळंच मोठं असतं. महाराज एक सुंदर दृष्टांत देतात. एक राजा होता, तो एकदा शिकारीला गेला होता. दुपारची वेळ होती, ऊन होतं. उन्हामध्ये फिरल्यामुळे त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला. तो राजा पडलेला एका लाकूड तोड्याने पाहिलं आणि त्याने त्या राजाला उचलून आपल्या झोपडीमध्ये आणलं, त्याला पाणी पाजलं, त्याला शुद्धीवर आणलं. थोडा वेळ विश्रांती घेऊन राजा आपल्या महालामध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने लाकूड तोड्याला बोलवून घेतलं आणि माझा जीव वाचवलायस तर तुला काय बक्षीस देऊ असा प्रश्न विचारला. तर याला नेमकं काय मागावं हे काही कळेना आणि म्हणून याने आपल्या मामाला विचारलं की राजा मला बक्षीस देणार आहे तर मी नेमकं काय मागावं. तर मामा त्याला म्हणाला की बाबा तू असं म्हण की तुम्ही राजे आहात आणि मी तुमचा जीव वाचवलेला आहे. एका महान मोठ्या माणसाला मी वाचवलेला आहे, तर हे माझं कार्य जे आहे त्याचं महत्त्व किती आहे हे ओळखून तुम्हीच मला योग्य ते बक्षीस द्या असं तू त्याला म्हण. राजाने त्याला अर्ध राज्य दिलं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण माणसंसुद्धा काय मागावं हेच आपल्याला कळत नाही आणि आपले मागणंसुद्धा क्षुद्रपणाचं असतं. त्याला काय करणार. आणि म्हणून महाराज म्हणतात की सगळ्या गोष्टी भव्य दिव्य असल्या पाहिजेत. सांगण्याचा हेतू काय तर आपलं मन विशाल बनलं पाहिजे. काही गोष्टी सुरुवातीला आपण आपल्यासाठी करतो, अगोदर आपण आपला विचार करतो आणि आपलं सगळं भागलं की मग आपण दुसऱ्याला देतो. परंतु पुढे पुढे आपण दुसऱ्याला देण्यामध्ये अधिक उदारपणा दाखवला पाहिजे. गोंदवल्याला महाराजांच्या कोठीमध्ये काहीच नसायचं, सगळंच रिकामं असायचं आणि तरी देखील थाट मात्र सगळा राजाला लाजवेल असा असे. या बाबतीत एका माणसाने धाडस करून महाराजांना विचारलं. तो म्हणाला, महाराज कोठीच्या खोलीत तर काहीच नाही आहे आणि रोज एवढी हजारो माणसं येऊन जेवण करून जातात, हे कसं काय. महाराज म्हणाले, अरे सोपं आहे,
जेव्हा आपण सगळ्या गोष्टी इतरांना देऊन टाकतो तेव्हाच राम आपल्यावर कृपा करतो. तो राम केव्हा देतो? जेव्हा आपण इतरांना देतो. आणि म्हणून महाराज म्हणाले, बाबांनो, द्यायची सवय ठेवा, म्हणजे भगवंत तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवेल. ज्याला देता येतं त्यालाच सगळ्या गोष्टी मिळतात. आणि भगवंतसुद्धा अशाच माणसांना पुरवतो की जो सगळ्या गोष्टी इतरांना देऊन टाकतो. महाराज म्हणाले, जेव्हा आपण आपलं सगळं देऊन टाकतो तेव्हा तो राम आपल्याला पुरवतो. भगवंताचा भक्त कसा असला पाहिजे? तर राजाला सुद्धा लाजवेल असा असला पाहिजे. इथे समर्थ रामदास स्वामींचं उदाहरण आपण घेऊया. रामदास स्वामींच्या झोळीमध्ये शिवाजी राजांनी आपलं राज्य दान म्हणून टाकलं. त्यावर समर्थ त्यांना म्हणाले, अहो, मी तर एक साधा गोसावी माणूस, भिक्षा मागणारा, मला तुमचं राज्य घेऊन काय करायचं आहे? त्यापेक्षा हे राज्य तुम्हीच सांभाळावं आणि आपणच याचा कारभार व्यवस्थित पाहावा. परंतु आपण मला हे राज्य दिलेलं आहे याची आठवण म्हणून किंवा याची खूण म्हणून आपल्या राज्याचं जे निशाण आहे ते भगव्या रंगाचं ठेवावं. काय निरीच्छता होती पहा त्यांच्यामध्ये. असाच प्रसंग तुकाराम महाराजांच्याही आयुष्यात घडला. त्यांना देखील ताटं भरभरून रत्न माणिकं, अनेक प्रकारचे रत्न, सोनं नाणं, खाण्याचे पदार्थ, मिठाई, अशा सगळ्या गोष्टींची ताटं भरूनच्या भरून तुकाराम महाराजांकडे राजांनी नजराणा पाठवला. परंतु तुकाराम महाराजांनी ती सगळीच्या सगळी ताटं परत पाठवली. का? तर मला यातलं काहीच नको आहे, हे सगळं आम्हाला मृत्तिके समान आहे, असं तुकाराम महाराज म्हणायचे. आपण कुणाविषयी तुच्छ भावना ठेवू नये. माणसांबद्दल स्वच्छ शुद्ध भावना ठेवावी. ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. कांट नावाचा एक तत्वज्ञानी माणूस होऊन गेला. तो म्हणतो, ह्युमन डिग्निटी म्हणजे प्रत्येक माणसाला आपण माणूस समजून त्याच्याशी माणुसकीने वागावं. तो म्हणतो, भगवंत बनणं सोपं आहे, परंतु माणूस बनणं अवघड आहे. आणि माणसाने माणसांसाठी माणसांसारखं वागावं हे त्याहून अवघड आहे. संत आपल्याला हेच सांगतात की सर्वाभूती समभाव ठेवावा. सगळ्यांमध्ये भगवंत आहे आणि प्रत्येक जीवामध्ये परमात्मा वास करतो आहे, असा भाव ठेवून जेव्हा आपण वागतो तेव्हा आपण परमार्थाची पहिली पायरी गाठली आहे असं निश्चित समजावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्यबिंब ज्याप्रमाणे पाण्यात बुडत नाही तसा हा ज्ञानी मनुष्य या दृश्यामध्ये अडकत नाही. या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये तो अलिप्त होतो आणि प्रपंचापासून, या दृश्य जगापासून तो दूर जातो. आता आपण ओवी क्रमांक 101 बघूया. आता आपण ओवी क्रमांक 101 बघूया. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले. न भोगिता भोगिले भाग्य जात. आता इथे महाराज म्हणतात की असा मनुष्य जो असतो तो इतका व्यापक असतो की ज्याला
फिरून पाहणं म्हणतात, असं त्यानं हे सगळं जग पाहिलेलं असतं. सगळ्या गोष्टींचा भोग भोगलेला असतो आणि अशा माणसांच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. त्याला कुठल्याच गोष्टींचा भोग भोगावा अशी इच्छाच शिल्लक राहिलेली नसते. ओवी क्रमांक 102. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहला, अंगेची तो. असा मनुष्य जो असतो तो एका ठिकाणी जरी बसला तरी तो सर्व ठिकाणी जाऊन येतो. कारण त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं असल्यामुळे, तो भगवंताशी एकरूप झालेला असल्यामुळे आणि भगवंत हा स्वतः विश्वस्वरूप असल्यामुळे त्याला संपूर्ण विश्वामध्ये संचार करणं हे अगदी सहज शक्य होतं. असा जो विश्वात्मा झालेला असतो त्याला सगळीकडे कुठेही जाऊन येता येतं. त्याला कोणत्याही अडचणी भासत नाहीत. तो इतका सर्वव्यापी होतो की त्याला या जगामध्ये अज्ञात असं काही राहत नाही. एक आपण उदाहरण बघूया. एक जैन साधू होता. तो गिरनार पर्वतावर राहत असे. एकदा तो साधू अस्वस्थ झाला आणि सकाळी एकसारखा इकडे तिकडे फिरायला लागला. बराच वेळ तो अस्वस्थ होता आणि मग थोड्या वेळाने तो शांत झाला. त्याने स्नान केलं आणि आपल्या रोजच्या दिनचर्येला तो लागला. थोड्या वेळाने त्याच्या एका शिष्याने त्याला विचारलं, महाराज, आज तुम्ही इतके अस्वस्थ का झाला होतात? तर तो म्हणाला, अरे माझा एक शिष्य आहे, तो अमक्या अमक्या ठिकाणी आहे आणि त्याला मारण्यासाठी म्हणून काही माणसं मारेकरी आले होते आणि ते जोपर्यंत त्याला मारण्यासाठी म्हणून त्याला शोधत होते तोपर्यंत मी अस्वस्थ होतो. परंतु भगवंताच्या कृपेमुळे ते मारेकरी निघून गेले, त्यांना तो काही सापडला नाही आणि माझा शिष्य जेव्हा त्या मारेकऱ्यांच्या तावडीतून सुटला तेव्हा माझं मन शांत झालं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की गिरनार पर्वतावर राहत असून देखील आपल्या शिष्याच्या जीवनामध्ये काय प्रसंग घडलेला आहे आणि तो आता सध्या कुठल्या अडचणीत आहे, या गोष्टी अशा आत्मज्ञानी लोकांना बसल्या जागी कळतात. कारण का त्यांचं मन विश्व मनाशी तादात्म्य पावलेलं असतं. महाराजांचा सुद्धा हाच अनुभव आहे. ते स्वतः इतके विशाल होते की हे विश्वची माझे घर असं ते म्हणत असत. त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये जे काही चालू आहे, या विश्वामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात, त्या घडामोडी यांना साक्षी भावाने बसल्या जागी कळतात. आता इथे महाराजांनी त्यांच्या एका ओवीमध्ये पंडित हा शब्द वापरलेला आहे. आता पंडित कुणाला म्हणावं? सर्वसाधारणपणे आपली पंडित याची अर्थाची भूमिका आपली अशी असते की ज्याने आपल्यापेक्षा थोडा अभ्यास जास्त केलेला आहे, जो आपल्यापेक्षा थोडा ज्ञानी आहे, ज्याला भरपूर वाचन वगैरे करण्याची सवय आहे, असा माणूस आपण पंडित आहे असं समजतो. आणि म्हणून मराठीमध्ये एक वाक्प्रचार आपण नेहमी वापरतो, उगीच आपलं पांडित्य दाखवू नका, असं आपण टोमणे मारण्याच्या निमित्ताने एकमेकांना म्हणत असतो. परंतु ज्ञानेश्वर महाराजांना जो पंडित अपेक्षित आहे ते म्हणतात की ज्या माणसाच्या वासना नाहीशा झालेल्या आहेत किंवा ज्याला अमुक एक व्हावं असा आग्रह नाहीसा झालेला आहे, अशा माणसाला पंडित म्हणावं. म्हणजे बघा, आपण जो पंडित समजतो आणि ज्ञानेश्वर महाराज जो पंडित समजतात याच्यामध्ये इतका मोठा फरक आहे. संस्कृतमध्ये पंडा याचा अर्थ ब्रह्म
आणि म्हणून जो ब्रह्मज्ञानी झालेला आहे, जो आत्मज्ञानी झालेला आहे आणि ज्याला या दृश्य जगाचा कुठल्याही प्रकारचा आग्रह नाहीसा झालेला आहे आणि जो या दृश्य जगापासून अलिप्त झालेला आहे, अशाच माणसाला पंडित म्हणावं. यांच्या मनात सुद्धा वासना असतात, परंतु या वासना भगवंताबद्दलच्या असतात, त्या परमार्थाबद्दलच्या असतात, त्या अध्यात्माबद्दलच्या असतात आणि म्हणून वासना असून देखील ते निर्वासन असतात. पण आपण सर्वसामान्य माणसं जी आहोत ती आपण आपल्या प्रपंचाच्या आणि संसाराच्याच वासनांमध्ये अडकलेलो असतो. त्यामुळे आपल्या सगळ्याच माणसांना हे हवं, ते हवं, असं व्हावं, तसं व्हावं, अशा गोष्टी आणि हा आग्रह आपण व्यवहारामध्ये नेहमी वापरत असतो. म्हणून इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काम संकल्प वर्जितः, अशा माणसाला पंडित असं म्हणावं. गोपाल कृष्ण भगवान की जय.